आज सगळ्याच पालकांसमोर जो एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम. पालक सतत या विवंचनेत असतात की मुलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल. कारण त्यांना ठाऊक आहे की ज्या क्षणी ज्या दिवशी आपण मुलाला स्वतःचा पर्सनल मोबाईल देऊ त्या क्षणी मुलाचं डिस्ट्रॅक्शन किंवा मन विचलित होणं, अभ्यासातली एकाग्रता कमी होणं हे सुरू होणार आहे. पण आता मोबाईल न देऊन भागणार नाही आहे, कारण ती एक अपरिहार्यता झालेली आहे. प्रत्येक मुलाला साधारणपणे 12 ते 13व्या वर्षी मोबाईल दिला जातो आहे, ही जगातली वास्तविकता आहे. चूक आहे की बरोबर आहे, गरज आहे की नाईलाज आहे, हा प्रश्न खूप वेगळा आहे. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल याबाबत सगळ्याच ठिकाणी चर्चा होताना दिसते आहे. आपण जर खरोखरच मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीचा विचार केला तर आपल्याला काय करता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे काम करावं लागणार आहे की आपला स्वतःचा स्क्रीन टाईम मुलांच्या समोर कमी करायचा आहे. मुलांना जी जाणीव होईल की आपले आईवडीलसुद्धा खूप कमी मोबाईल वापरत आहेत, स्क्रीन टाईम त्यांचा कमी आहे, कमी लॅपटॉप वापरत आहेत, एकत्र असताना टॅब, लॅपटॉप, मोबाईल्स किंवा टी व्ही कुठल्याही डिजिटल गॅजेट्सच्या माध्यमातला स्क्रीन टाईम आपला स्वतःचा जर का पालकांनी मुलांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने जर कमी केला तर ही पहिली स्टेप किंवा पहिली पायरी असू शकेल. दुसरं म्हणजे स्क्रीन टाईम वापरण्याच्या दृष्टिकोनातून जे अत्यंत वाईट अशी जी वेळ असते ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळची. आपण सगळेजण दात घासायच्या आधीसुद्धा उठल्या पहिल्यांदा मोबाईल चेक करतो. काही लोकांना तर मध्यरात्री पाणी पिण्यासाठी वगैरे उठले तरी मोबाईल चेक करतात. तर हा सगळ्यात क्रुशियल पिरियड, अतिशय वाईट वेळ ही रात्रीची पण तशीच आहे. रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्या तुम्हाला स्वतःला जर स्क्रीन टाईम पाहण्याची सवय असेल किंवा स्क्रीन चेक करण्याची सवय असेल तर ती जर आपण सोडली तर आपण मुलांना हे म्हणू शकतो. कारण त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनशी तुमचा सामना करण्याची अजिबात गरज नसते. विनाकारण तुमची एक्साइटमेंट वाढते आणि तुमचं स्वतःचं जे महत्त्वाचं काम आहे त्याच्यावरनं लक्ष विचलित होतं. तेव्हा तुम्ही जर हे केलं या दोन गोष्टी तर त्या नक्की मुलांना आपल्याला सांगण्याचा अधिकार राहू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की मुलांनी स्क्रीन पाहू नये तर आपल्याला त्यांना काहीतरी रिप्लेसमेंट द्यावी लागणार आहे. म्हणजे मोबाईलची रेघ जर का आपल्याला लहान करायची असेल तर आपल्याला आपल्या स्वतःची रेघ मोठी करावी लागणार आहे. मोबाईलवरच्या ऑडिओ व्हिज्युअल आकर्षक माध्यमापेक्षा वेगळं काही जे मुलांना पण आवडेल, त्यांनाही एक्साइटमेंट निर्माण होईल, त्यांच्यामध्येही काहीतरी उत्सुकता निर्माण होईल, असं काही आपल्याला मुलांसाठी नक्कीच शोधून काढावं लागेल. आणि आहेत तसे गेम्स आहेत, तशा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण जर मुलांसाठी शोधून काढल्या किंवा तयार केल्या तर मुलांना स्क्रीनपासून आपण वाचवू शकणार आहोत. या गोष्टी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्यावर राहणार आहे. जसं की मी माझ्या एका छोट्याशा रीलमध्ये सुचवलं होतं की फॅमिली ट्री थेरपी आहे, फॅमिली नॅरेटिव्ह ट्री थेरपी. तर तसा एखादा, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत फॅमिली ट्री म्हणतो, किंवा आपल्याला काही गेम्स आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धीचा कस लागेल, काही अशी पुस्तकं आहेत की ती पुस्तकं वाचून तुला या पुस्तकाबद्दल काय वाटतं आहे, किंवा तुम्ही त्याला एखाद्या वेळेला अचानकपणे की मी अर्धी स्टोरी सांगितली तू ही स्टोरी कंप्लीट कर, काही अशा गोष्टी ज्या त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या मनोरंजनाला खाद्य निर्माण होतील. नाट्यीकरण असेल, खेळ असतील, मैदानी खेळ असतील, काही एकत्र बसून खेळण्याचे खेळ असतील, हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि आपल्याला आणखी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची जी करायची पालकांनो ती ही की स्क्रीन टाईम कधी पाहायला तुम्हाला मिळणार आहे, स्क्रीन याची वेळ ठरवणं, कधी सुरुवात करता येईल, कधी संपवायचं आहे. म्हणजे काय होईल की मुलांमध्ये स्वतःमध्ये ही अकाउंटेबिलिटी राहील की कोणत्या वेळेला आणि कधी स्क्रीन बघायचं आहे, ही माझी जबाबदारी आहे, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मग आपल्याला हळूहळू मुलांचा स्क्रीन टाईम कमी करता येईल. कारण अचानक उठून स्क्रीन कमी करा किंवा बंद करा म्हणणं हे सोयीचं नाही आहे. हा व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश हा आहे की नुकतंच एका मुलाने स्वतःचा स्क्रीन टाईम बऱ्यापैकी कमी केला आहे, 10% आणला आहे,
आणि त्याने मला एका वाक्यात एवढंच सांगितलं, मॅम माझं डोकं एकदम शांत झालं, मी इतकं सुंदर आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो. पालकांनो, हे कठीण काम आहे पण अशक्य नाही आहे, एवढं नक्की. धन्यवाद.